राजारामपुरीतील महेंद्र ज्वेलर्स सादर करत आहे एक अभिनव आणि सामाजिक उपक्रम लाडक्या लेकीचा सन्मान। ज्या कुटुंबामध्ये एकुलती एक कन्या आहे त्यांनी त्या मुलीचं कर्तृत्व, योगदान, संघर्ष, जिद्द, विचार याबद्दल 20 ओळीची लेखी माहिती महेंद्र ज्वेलर्स मध्ये आणून द्यावी। परीक्षकांनी निवडलेल्या कर्तृत्ववान लाडक्या लेकीचा विशेष सन्मान होईल, तर सहभागी सर्व कन्यांना प्रशस्तीपत्र आणि भेटवस्तू दिली जाईल। लक्षात ठेवा, ही स्पर्धा नाही तर हा उपक्रम आहे घरातील एकुलत्या एक कन्या असलेल्या कर्तृत्ववान मुलींना प्रोत्साहन देण्याचा। 20 जानेवारी ते 10 फेब्रुवारी पर्यंत राजारामपुरी येथील महेंद्र ज्वेलर्स मध्ये नाव नोंदणी करा, लेखी माहिती आणून द्या आणि आपल्या लाडक्या कन्येचा उचित सन्मान करा। अधिक माहितीसाठी संपर्क महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, 3री गल्ली, मेन रोड, कोल्हापूर। कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयास AICTE आयडिया लॅबची मंजुरी, आमदार विनय कोरे। तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी ऑटोनॉमस अभियांत्रिकी महाविद्यालयाला अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद कडून आयडिया लॅब इनोव्हेशन डेव्हलपमेंट इव्हॉल्युशन अँड ऍप्लिकेशनची मान्यता मिळाली आहे। यामुळे विद्यार्थ्यांसाठी स्किलिंग, संशोधन व नवोपक्रमासाठी नवे दालन उपलब्ध झाले आहे, अशी माहिती आमदार विनय कोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली। आमदार कोरे म्हणाले, शिक्षण संस्थांमध्ये आयडिया लॅब नावाचा विचार त्या ठिकाणी राबवला जावा, अशा प्रकारची संकल्पना AICTE ही जी अभियांत्रिकी महाविद्यालयांचा एक भारत देशातलं कामकाज कसं चालावं ठरवते, त्याच्या सगळ्या नियमावली ठरवते, या संस्थेच्या वतीने जाहीर केली होती। आणि ही आयडिया लॅब आपल्या वारणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये स्थापन व्हावी, अशा प्रकारचा प्रस्ताव आपण त्या ठिकाणी त्यांच्याकडे सादर केला होता। या प्रस्तावातल्या सगळ्या संकल्पनांचा विचारात घेत असता या प्रस्तावाला AICTE त्या ठिकाणी मान्यता दिली आणि भारत देशाचं जे कौशल्य विकासाचं आत्मनिर्भर भारत या दृष्टीने टाकलेलं नवं पाऊल या परिसरातल्या या क्षेत्रातून प्रगती करू पाहणाऱ्या सगळ्या नव्या पिढीसाठी आज त्या ठिकाणी उपलब्ध होऊ पाहते। आयडिया हा शब्द प्रामुख्याने इनोव्हेशन, डेव्हलपमेंट, इव्हॅल्युएशन आणि मला वाटते त्याचं डिपार्टमेंट आणि ऍप्लिकेशन या 4 प्रमुख 4 सूत्रांच्यावर अवलंबून ही संकल्पना आहे। त्यात एखाद्या संकल्पनेला नव्या जन्म घालणे, त्याला आपण एक वेगळं पण म्हणतो, त्याला इनोव्हेशन, आपण मराठीत ज्याला एक वेगळा प्रकारचा विचार पुढे आणणं त्याला इनोव्हेशन म्हणू शकतो, त्याचा विकास करणं म्हणू शकतो, त्याची व्यवहार्यता तपासणी याला इव्हॅल्युएशन म्हणू शकतो आणि आजच्या वेगळ्या वेगळ्या कामामध्ये त्याची उपयुक्तता करण्याचा प्रयत्न करणे त्याला ऍप्लिकेशन म्हणू शकतो। अशा प्रकारच्या ह्या संकल्पनेतून अनेक स्टार्टअप्स जन्माला यावे आणि आपल्या गरजांच्या अनुसार नवं तंत्रज्ञान स्थानिक पातळीवर विकसित व्हावं, अशा प्रकारच्या ह्या संकल्पनेला चालना देणारं हे एक नवं व्यासपीठ आज वारणेमध्ये सुरू होते, त्याचा मला आनंद आहे। या कामासाठी खरं तर आपल्या कोल्हापूर जिल्हा आणि वारणा परिसरातल्या काही उद्योगांनी, वारणा अभियांत्रिकीच्या माजी विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी ह्या योजनेमध्ये सहभाग त्या ठिकाणी घेतलाय, त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो। आणि हे आयडिया लॅब येणाऱ्या 4 महिन्यात सुरू झाल्यानंतर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एक नवी दिशा ह्या परिसराला देईल, अशा प्रकारचा विश्वास व्यक्त। या प्रयोगशाळेमुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण स्किटिंग संशोधन, उद्योगाभिमुख तंत्रज्ञान विकास आणि स्टार्टअप संकल्पनांवर कार्य करण्याची संधी मिळणार आहे। सुमारे 2 कोटी रुपयांची इंडस्ट्री ग्रेड मशिनरी आणि उपकरणातून विकासासाठी या लॅबमध्ये 3D प्रिंटिंग, 3D स्कॅनिंग, लेझर कटिंग, PCB मिलिंग मशीन आणि पूरक उपकरण उपलब्ध असतील व त्याची उभारणी येत्या 4 महिन्यामध्ये होईल, असं त्यांनी सांगितलं। या पत्रकार परिषदेत श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विलास व्ही, कार्जिनी लॅबचे समन्वयक अधिष्ठाता SM पिसे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर BT साळुखे, डॉक्टर UB देशन्नवर उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।